ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर गंभीर आरोप केले। योगेश कदम यांच्या आईंच्या नावे मुंबईमध्ये डान्स बार असल्याचा आरोप परब यांनी केला। तर परबांनी चुकीचा नियम सांगून सभागृहाची दिशाभूल केली। तो डान्स बार नसून ऑर्केस्ट्रा होता, असं स्पष्टीकरण रामदास कदम यांनी दिलं। सावली बार अँड रेस्टॉरंट आहे, लाखो करोड रुपये या डान्स बार मध्ये उडवले जातात की हे परमिट कोणाच्या नावाने आहे? जे आहे हे ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे गृह राज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत। एक राज्यमंत्र्याच्या घरात डान्स बारचं परमिशन आहे, त्यांचं प्रिमायसिस ते आहे, कायद्याप्रमाणे ते लायबल आहेत, कायद्याप्रमाणे ते दोषी ठरलेले आहेत। या गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा मी या दोन्ही प्रकरणात मागतोय। 1990 सालापासून सावली बाग हे चालू आहे, होय, आणि ते माझ्या पत्नीच्या नावेच आहे। व्यवसाय करण्यासाठी कुणाची अडचण कसलीच नाही। त्यामध्ये ते बाग एका शेट्टी नावाच्या व्यक्तीला आम्ही चालवायला दिलंय 30 वर्षापासून। अनिल परब यांनी डान्स बाग आहे असं सांगून आमची बदनामी करण्याचा जो प्रयत्न केलाय तो चुकीचा दिशाभूल करणारा आणि आमची बदनामी करणारा आहे। सन्माननीय सभापतीला मी पत्र लिहितोय की चुकीचे नियम दाखवून अशा पद्धतीने एखाद्या राज्यमंत्र्याला बदनाम करता येतं का, आणि केलं असेल अनिल परबनी तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे।